वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र धूम स्टाईलने चोरून नेणाऱ्या गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ₹1,00,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. वसीम सलीम शेख राहणार सोलापूर असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे. 17 जुलै रोजी सकाळी कुमुदिनी कुलकर्णी वय 73 राहणार कोणार्क नगर सोलापूर या व त्यांचे पती असे दोघे मॉर्निंग वॉक करून दावत चौकातून घराकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने धूम स्टाईलने कुलकर्णी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेलं होतं. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्याचा तपास करताना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार वसीम शेख यास अक्कलकोट रोडवरील शांती चौक येथील पाण्याच्या टाकीच्या परिसरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी वसीम शेख यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केलं. पोलिसांनी शेख याच्याकडून जबरदस्तीने चोरलेले 12 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र व गुन्ह्यातील दुचाकी असा ₹1,00,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक आयुक्त राजन माने, पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब मोरे, पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड, मशिंद्र राठोड यांनी केली. अखिल भारत पद्मशाली पुरोहित संगम ज्ञानपीठ आयोजित 25वे अधिवेशन गाणगापूर येथे 29 व 30 जुलै रोजी होणार आहे. या अखिल भारत पद्मशाली पुरोहित संगमच्या स्वागत अध्यक्षपदी पंडित देवीदास यंगलदास पंतुल यांची तर भिवंडी येथील पंडित अंबादास सिंगम यांची संमेलन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व 25वे पुरोहित संमेलनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक महादेव तुम्मा प्रथमेश बोम्मेन.